रॅपच्या एजन्सीसह सगळ्या एजन्सी आकानी घेतल्या. या जेवढे मारवाडी समाजाचे लोक आहेत, त्याच्यानंतर लिंगायत समाजाचे लोक आहेत, आणखी कोणत्या वेगवेगळ्या समाजाचे लोक आहेत, सगळ्याच्या एजन्सी काढून घेतल्या आकांनी आणि स्वतःकडं ठेवून घेतलेले आहेत. त्या एजन्सीवाले लोकसुद्धा आता कंप्लेंट करायला येतील ना कंपन्याबरोबर. या सगळ्यामध्ये आम्हालाच पाहिजे असं हा पूर्ण करा धसजी. हा तुमचा मुद्दा पूर्ण करा. माझं झालं पूर्ण, पुढे बोला. कृष्णा प्रश्न विचार. या दोनही ज्या तुम्ही खुनांच्या घटना, चेतना असतील किंवा महादेव असतील, या दोघांचा एकमेकांशी संबंध आहे आणि यांचे आरोपी एकच आहेत किंवा हे धागा कुठपर्यंत आहे असं तुम्हाला म्हणायचं ह्या सगळ्यांचा? नाही नाही नाही, चेतना कळसे हा मर्डर जो आहे तो 1999चा आहे. 99 आणि त्याच्या बाबतीत खोलवर जर चौकशी कराल तुम्ही जाऊन तर त्याचे आरोपी तुम्हाला सांगतील लोक. आणि आत्ताचा जो महादेव मुंडेचा प्रकरण आहे, महादेवचं आत्ताचं प्रकरण आहे ऑक्टोबर महिन्यातलं 2023. आणि आत्तापर्यंत आरोपी सापडत नाहीत म्हणजे. आणि आरोपी तर रोज परळीत हिंडत आहेत, खुलेआम फिरतायत, खुलेआम. नाही, माझा प्रश्न असा आहे की दोन्ही आरोपी एकच आहेत की यांचा संबंध कसा आहे? त्याला अटक झाली. माझा प्रश्न असा आहे की दोन्ही आरोपी एकच आहेत की यांचा संबंध कसा आहे? दोन्ही नाही नाही, हे आरोपी हे याच्यामध्ये चेतना कळसेमध्ये कोण आरोपी आहे ते मला माहिती आहे, पण फार जुनं प्रकरण आहे बरं का. येईल पुढे येईल 4-2 दिवसात कोण चेतना कळसेला कुणी समजून सांगितलं, कुणी राखेल टाकून पेटून दिलं, हे सगळं पुढे येईल. आणि हे जे आत्ताचं महादेव मुंडेला मारलेले बारकाले पोरं आहेत, त्यांना सांगितलं इसको खलास कर दो, लगेच खलास. अरे मेलेल्या माणसाचं ऑक्टोबरपासून आत्तापर्यंत तपास नाही म्हणल्यावर ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी 4 महिने झाले ना. 4 महिन्यात आरोपी आणि आत्तापर्यंत कोणी काढेना बी. मीच बोलतोय, मला आज माहीत झालं हे प्रकरण फार गंभीर प्रकरण आहे. जरीन पट्टेवाला गंभीर आहे, हे गंभीर आहे. अजून किती लोक मारायचे, हे माणसं मारण्याला काही किंमत आहे का नाही? नाही, पण तुम्हाला माहिती मानवी जीवनालाच किंमत राहिली का नाही परळीत तेच काय कळा. तुम्ही जे म्हणताय की मानवी जीवनाला किंमत राहिलेली नाही, तर तुम्हाला जी माहिती आहे ती महाराष्ट्राला सांगा ना की चेतनांच्या कोण नेमके आरोपी आहेत, का त्यांना जाळण्यात आलं, हे थोडं माहिती असेल तर सांगा ना. नाही सांगणार, पोलिसांना सांगतो ना. हे सगळं माहिती आहे, मी पोलिसला सांगणार आहे ते. नाही पण नेमकी चेतना कळसेचं सुद्धा पोलिसला सांगणार आहे. चेतना कळसेचं सुद्धा पोलिसला सांगेल ना. महाराष्ट्राला सांगण्याच्या ऐवजी पोलिसकडे जाऊन लेखी पत्र देतो ना. ते देतो. करुणा मुंडेच्या गाडीत कुणी पिस्टॉल ठेवलं ते बी देतो, सगळं देतो. नाही सुरेशजी, या सगळ्यामध्ये तुम्ही सातत्यानं म्हणताय की ही सगळी प्रकरणं पुढे येतील. 1999चं सगळं तुम्ही प्रकरण सांगितलं आणि आत्ताचं देखील महादेव मुंडे प्रकरण असेल, संतोष देशमुख प्रकरण असेल, म्हणजे गेल्या काही काळापासून परळी असेल, बीड असेल, या सगळ्या ठिकाणी तपास अधिकाऱ्यांवर सातत्यानं कुणाचा ना कुणाचा दबाव आहे असं आपल्याला म्हणायचं आहे. बीड 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 असेल, परळी असेल, बीड म्हणू नका ते फक्त. नाही हे आकाचे गाव म्हणा, परळी बी नाव नका घेऊ. परळी नाव नका घेऊ, आकांचे गाव. बघा आता ते मी म्हणलं ना त्या महादेव मुंडेच्या बाबतीत बघा 2-3 दिवसात आरोपी सापडतात का नाही. आता अरे जीवच मारून टाकला माणूस, काय किंमत आहे का नाही त्याची. महादेव मुंडे जीव मारून टाकला ना तुम्ही, त्याचे आरोपी अटक नको व्हायला पाहिजे, भोगसून खलास करून टाकलाय. अरे दुधाचा धंदा करीत होता, ते काय म्हणतात रतेबाचा धंदा करीत होता, रतेबाचा. स्वतःच्या घरी दूध पिळायचं आणि लोकांना आणून वाटत बसायचं. इतक्या गरीब माणसाची कमून तुम्ही खलास करून टाकलात. आणि मारून परत हे आरोपी करू नका. राजाभाऊ पड जो विधानसभेला उभा राहणार होता, त्या गुट्ट्यांचा जावई, त्याचं नाव घ्या म्हणत होते. नाही पण धसाहेब, एवढ्या गरीब माणसाला मारण्याचं काय कारण आहे असं तुम्हाला वाटतं? जर तो रतीबवाला होता, दूधवाला होता, तर काय अडचण करत होता आणि कुणाला करत होता आणि काय कारण आहे?
मग आता त्यांचे मार मला माहीत नाही काय अडचण होती ती, पण त्यातले जे आरोपी आहेत ज्यांना पकडू नका असा आका म्हणाला, ते आकाच्या मुलाच्या इर्दगिर्द फिरतायत आत्तासुद्धा. आज त्या 3-4 महिने झालं आकाचा मुलगा जो सुनील आहे, सुनीलच्या भोवती इर्दगिर्द फिरतायत. मग आता ते कशामुळे आडवा आलता, महादेवने काय ह्यांचं पाप केलं तर आपल्याला काय माहीत नाही. महादेव मुंडेला मारलं एवढं मात्र निश्चित. महादेव मुंडे सारख्या माणसाचा जीव म्हणजे त्याचा जीव महत्वाचा नाहीये का? महादेव मुंडेला भोगसून चाकूने भोगसून मारलाय डायरेक्ट. मी माहिती घेतली. माझं म्हणणं आहे कृष्णा केंडेजी, तुम्ही माहिती घ्या ना. तुम्ही सुद्धा मराठवाड्याचे प्रमुख पत्रकार आहात आमच्या इकडचे, तुम्ही स्वतः पण माहिती घ्या ना. तुमचं काही बोलणं झालं का महादेव मुंडेंच्या कुटुंबियांशी, आणि त्यांनी काय म्हटलंय तुम्हाला? आत्ता मला माहिती मिळाली. मी ते जे सानप आहेत, सानप साहेबांना शोधण्याचा प्रयत्न केला. ज्यांनी खोटे आरोपी अटक करणार नाही म्हणून बिचाऱ्यांनी बदली करून घेतली सानप साहेबांनी. त्या सानप साहेबांशी कॉन्टॅक्ट केला. सतीश फड म्हणून त्यांचे मेहुणे आहेत, त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करण्याचा प्रयत्न केला. याच्या उपर मी त्यांच्या घरी जाईल, महादेव मुंडेंच्या घरी जाईल. सानप यांच्यावर कुणाचा दबाव होता? पोलीसकडूनच कळालेली आहे. सानप यांच्यावर कुणाचा दबाव होता? अच्छा, चौकशीत सांगतील ना. आका बरं, पोलीस आयुक्तांना आपण नेमके कधी भेटणार आहात? पोलीस अधीक्षकांना किती वेळा सांगायचं? आकाचाच दबाव असेल ना. आपण पोलीस अधीक्षकांना कधी भेटणार आहात आणि काय काय तुमच्याकडे जाणार आहे? मी परवा बरं, माझ्याकडं सगळं जे मटेरियल वाळू कोण म्हणजे हे जे मर्डर प्रकरण आहे महादेव मुंडेचं, ह्याचं लेखी पत्र मी देणार आहे. चौकशी व्हावी मग, कारण तो गरीब माणूस गेलेला आहे. महादेव मुंडेंना कुणी मारलं त्या सगळ्यांना अटक करा. 4 महिने झालं ते आरोपी मोकाट सुटलेले आहेत, त्यांना जेलमध्ये घाला. त्याच्यानंतर करुणा मुंडेच्या याच्यामध्ये कोणत्या पोलिसांनी ते बंदूक ठेवली. त्याच्यानंतर बीडमध्ये पोलिसच वाळूचा धंदा करायचे. आता नवीनच उद्योग आहे, पोलिसांच्याच टिप्पर आणि पोलिसांच्याच गाड्या. बरेच नावं माझ्याकडे आलेले आहेत, त्यांचे लेखी तक्रार त्या ठिकाणी करणार. SP-नी त्यांच्यावर कारवाई केली पाहिजे. आणि माझं स्पष्ट मत आहे, अजूनही आमच्या SP-ना माझी विनंती आहे, ती लेखी स्वरूपात बी करणार आहे, पण लेखी स्वरूपात करण्यापेक्षा त्यांनी अगोदर कारवाई करावी असं मला वाटतं. की परळीच्या 4ही पोलीस स्टेशनचे हेड ऑफिसर पटकन बदलून घ्यावेत आणि त्याच्या जे प्रेशर आहे त्यांच्या खालच्या लोकांवर ते मुक्त करावं अशी माझी विनंती राहील SP-ना. सुरेशजी, खरं तर अपेक्षा आहे की आगामी काळामध्ये सरकार तुमचं आहे, सत्ताधारी पक्षाचं देखील तुम्ही आमदार आहात, गृहमंत्री या सगळ्याबाबत लक्ष घालतील आणि लवकर हालचाल येऊन ही जी काही सगळी प्रकरणं आहेत ती तडीस जातील अशी अपेक्षा आपण वर्तूया. तुर्तास धन्यवाद, तुम्ही आम्हाला प्रतिक्रिया दिलीत आणि सविस्तरपणे या सगळ्या प्रकरणांची माहिती दिली त्याबद्दल. आणि कृष्णा देखील आपल्यासोबत होता. कृष्णा, तुझेही धन्यवाद. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट. तेव्हा या घडीची एक महत्त्वाची बातमी. खंडणी प्रकरणातला हा सर्वात मोठा पुरावा समोर आलेला आहे. वाल्मिक कराडसोबत विष्णू चाटे, सुदर्शन घुलेचा हा नवीन CCTV व्हिडिओ समोर आलाय. यात 29 नोव्हेंबरला सगळे विष्णू चाटेच्या ऑफिसमधून बाहेर पडताना दिसत आहेत. मात्र 29 तारीखच नाही तर एरवी सुद्धा सुदर्शन घुले आणि त्यांची गँग ही विष्णू चाटेच्या ऑफिसमध्ये येऊन बसायची अशी माहिती देखील समोर येते. विष्णू चाटेच्या कार्यालया शेजारी एक हॉटेल चालक आहे, त्यांनी देखील याबद्दलची माहिती दिलेली आहे की तालुक्यातले अनेक जण या ठिकाणी येत होते. परंतु आता ज्या दिवशी खंडणी मागितली त्या दिवसाचा हा व्हिडिओ आता समोर आलेला आहे. आणि यात सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे जे निलंबित PI आहेत राजेश पाटील हे देखील यामध्ये या व्हिडिओमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. त्यामुळे आता या सगळ्या प्रकरणी काय नेमक्या पुढे घडामोडी घडतायत, कशा पद्धतीनं आता पुढे तपास सरकतोय हे पाहणं तितकंच महत्त्वाचं असणार आहे. आरोपी विष्णूच्या ऑफिसमध्ये वाल्मिक कराड देखील पोहोचलेला होता. 29 तारखेचं हे सगळं CCTV फुटेज आहे, 29 नोव्हेंबरचं. त्यामुळे आता निलंबित उपनिरीक्षक राजेश पाटील यांना देखील या सगळ्या प्रकरणी 6 आरोपी करा अशी मागणी देखील भाजपचे नेते सुरेश धस यांनी केलेली आहे.
आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर त्यांनी पुन्हा एकदा धनंजय मुंडेंवर देखील निशाणा साधलेला आहे। त्यामुळे वाल्मिक कराड, सुदर्शन घुले आणि प्रतीक घुले यांचं एकत्रित सीसीटीव्ही फुटेज आता समोर आलेलं आहे आणि अवादा कंपनीकडे त्यांनी ज्या दिवशी खंडणी मागितलेली होती त्या दिवसाचं हे सीसीटीव्ही फुटेज आहे। अवादा कंपनीचे शिंदे आहेत, त्यांनी या सगळ्याबद्दल तक्रार दाखल केलेली होती आणि त्यानंतर आता या सगळ्याबद्दलचे आपण अपडेट्स आणि या सगळ्याबद्दलच्या प्रतिक्रिया जाणून घ्यात। आपल्यासोबत भाजपचे आमदार सुरेश धस आहेत। गेल्या अनेक दिवसांपासून त्यांनी सातत्याने हे प्रकरण लावून धरलेलं आहे। सुरेश धसजी, स्वागत आहे एबीपी माझामध्ये। आणि हा एक नवीन व्हिडिओ आता समोर आलेला आहे जो 29 नोव्हेंबरचा आहे, ज्या दिवशी खंडणी मागितलेली होती त्या दिवशीचा व्हिडिओ असल्याचं बोललं जात आहे, ज्यामध्ये हे सगळे आरोपी एकत्र दिसत आहेत। याकडे तुम्ही कसं पाहता, यावरची तुमची पहिली प्रतिक्रिया काय? हे अगोदरपासून सांगत होतो की हे लोक क्लिअर कट आका जे आहे वाल्मिक कराड यांच्याच नेतृत्वाखाली हे सगळं चालत होतं। आणि ह्या तर 29 नोव्हेंबरचा आत्ता तुम्ही दाखवला, त्या दिवशी ते शिंदे म्हणून अवादा कंपनीचे जे अधिकारी होते त्याला उचलून नेलं, पाथर्डीपर्यंत मारत मारत नेलं आणि पुन्हा माघारी आणलं होतं। पण त्यांनी गुन्हा दाखल केला होता त्यावेळेस। तो गुन्हा कुठे दाखल करायचा याच्यावर वाद चालू होता आणि मी जे बोलत होतो ते सत्य समोर आलं असं मला म्हणायचं या ठिकाणी। सुरेशजी, माझा सहकारी कृष्णा केंडे देखील येतो, तुम्हाला प्रश्न विचारतोय। कृष्णा साहेब, एक महत्त्वाचा प्रश्न आहे। आज तुम्ही दोन महत्त्वाच्या गोष्टी या ठिकाणी सांगितलेल्या होत्या। एक म्हणजे महादेव मुंडेंच्या खुनाबद्दल थोडंसं सविस्तर सांगा की हे नेमकं प्रकरण काय आहे? महादेव मुंडे हे दुधाचा व्यवसाय करायचे परळीमध्ये आणि छोटी मोठी दूध धंदा ते आणून काय लोकांना दुधाचा वाटपाचा कार्यक्रम करायचे। नरेंद्र मोदी साहेबांची जी सभा झाली ते जे ग्राउंड आहे, माननीय हे आकांचन यांचं घर आहे आणि धनंजय मुंडे साहेबांचा बंगला, ते कॉलेज, त्याच्या समोरचं जे ग्राउंड आहे त्या ग्राउंडवरती 5-6 जणांनी त्याला मारलं म्हणजे जीवच मारून टाकला। आणि मारल्याच्या नंतर ज्यावेळेस सानप नावाचे अधिकारी होते तिथं परळी पोलीस स्टेशनला, तर सानप साहेबांनी त्याचा तपास केला। म्हणजे हे मला जे माहिती मिळाली मी ती क्लिअर सांगतो। तपास केला, त्यातले आरोपी सापडवले, परंतु त्यांना अटक करू नका असं आका म्हणाले। आका म्हणले की त्यांना अटक करायची नाही, त्याच्याऐवजी असं करा, राजाभाऊ फड आणि अजून 2-4 नावं सांगितले म्हणजे जे विरोधात आहेत, पार्टीच्या विरोधात, त्यांच्या पार्टीच्या विरोधात, त्यांना अटक करा। तर सानप साहेब म्हणले बाबा असला धंदा मी काय करणार नाही। मग नंतर आकांनी त्यांच्यावरती बरंच प्रेशर आलं, आकांनी आणलं, आणखी कुणी आणलं, हे आता त्याची चौकशी ज्यावेळेस होईल ते पुढे येईल की तुम्हाला इथं नोकरी करायची का, तुम्ही इथून निघून जा। ते म्हणले मी निघून जाईल, पण त्या मुंडेंच्या याच्यामध्ये मी खोटं काय करणार नाही, जे आरोपी आहेत तेच मी अरेस्ट करणार। तर त्यांनी स्वतःहून बिचाऱ्यांनी बदली करून घेतली आणि ते धाराशिवला गेले। आता धाराशिवला नोकरी करताय, तुमचा रिपोर्टर तिथं पाठवा, ते सांगतील सगळं किस्सा। मग ती घटना कधी घडली? ऑक्टोबर महिन्यामध्ये, 23 ऑक्टोबर 2023ला। अद्यापर्यंत ते जे आरोपी आहेत सगळे आरोपी हे आकाचे जे चिरंजीव आहेत सुनील कराड याच्या अवतीभोवती फिरणारे हे लोक आहेत, रोज त्यांच्याबरोबर असणारे लोक आहेत। अजूनही ते अटक नाही आणि चुकीच्या लोकांना अटक करा अशा प्रकारचा आदेश आकांनी दिला होता। हे या तपासणीमध्ये पुढे येईल। मला एक सांगा, 23 ऑक्टोबरला खून झाला परळीमध्ये, अद्यापर्यंत त्याचे आरोपी सापडू नये, अनडिटेक्टिव्ह ह्याच्यामध्ये राहतात। अहो, माझं म्हणणं असं आहे की SP नवीन आलेले आहेत, पण आतापर्यंत मांड बसली असेल त्यांची। त्यांनी परळी पोलीस स्टेशन, संभाजीनगर पोलीस स्टेशन, त्याच्यानंतर बर्धापूर पोलीस स्टेशन आणि शिरसाळा पोलीस स्टेशन इथले हेड लोक जे आहेत ते उचलून गपकन दुसरीकडे टाकायला पाहिजेत, तिथं दुसरे माणसं दिले पाहिजेत। कुठंतरी लोकांच्या मनावरचं दर्पण बाजूला निघाल, लोक जे काही त्यांच्या बाबतीत घडलेलं आहे ते पुढे। अहो, खून झाला ना, खून मर्डर झाला ना ह्या मुंडेचा। एक मिनिट, हे माझा मोबाईल कुठे आहे रे? दत्तात्रय मुंडेत का त्याच्या वडिलाचं नाव दत्तात्रय आहे मला? महादेव। हॅलो,
महादेव इथं खून झालेल्या लोकांचे महादेव दत्तात्रय मुंडे महादेव दत्तात्रय मुंडेचे आरोपी अद्यापर्यंत सापडू नये. बरं, तुम्ही हे आता कोणता धंदा चाललाय? हे काय चाललंय हे परळीमध्ये? तुम्ही आता आणि वरण बांधतात, बीड जिल्ह्याचं नाव बदनाम करू नका हे तुमच्या इथं चाललंय ना. नाही, पण तुम्ही आता या सगळ्या संदर्भामध्ये एसपींशी काही भेट घेतली आहे का, किंवा गृहमंत्र्याला या सगळ्या संदर्भात काही तुम्ही तक्रार करणार आहात का या 2 खुनाबद्दलची? परवा मी गृह मंत्रालयाकडे तक्रार करणार या खुनाच्या बाबतीत. जे कोणी आरोपी असतील एक तर त्यांनी लवकरात लवकर सरेंडर व्हावं. पण सानप साहेबांनी डिटेक्ट केले होते त्यांचे नावं, ते सांगतील. सानप साहेब इमानदार अधिकारी होता. तुमच्याकडे काय माहिती म्हणला की बाबा, ते म्हणले इथं राहू नको. ते म्हणलं माझं मी कोण आरोपी आहे तुमच्याकडे? काय माहिती आहे? काय तुमच्याकडे काय माहिती? माझ्याकडे हॅलो, आरोपी सुनील फड यांच्या अवतीभोवती फिरणारे लोक आहेत ते. 6 आरोपी आहेत. 6 येतील ना पुढं 2-3 दिवसात. आता मी तक्रार करेल आणि महादेव मुंडे यांच्या कुटुंबियांना फोन करून सांगणार आहे की बाबा तुम्ही पोलीस स्टेशनला जा, त्यांच्याकडे काय माहिती असेल तर ते द्या. सुरेशजी, या सगळ्यामध्ये जे तुमचं म्हणणं आहे की चेतन कळसेपासून ते संतोष देशमुखांपर्यंत कुठलाच तपास झालेला नाही असा आरोप तुम्ही पत्रकार परिषदेमध्ये देखील केलेला होता. हा आरोप नेमका तुम्ही का करतायत? हे नेमकं तुम्हाला का असं वाटतं की चेतन कळसेपासून ते थेट संतोष देशमुखांपर्यंत तपासच झाला नसल्याचं का वाटतंय तुम्हाला? चेतन नाही, चेतना, 1 मिनिट, चेतन नाही, चेतना कळसे. चेतना त्यांचे वडील होते आर्ट टीचर. हो. चेतना कळसे या मुलीचा जळून मृत्यू झाला. जळली का जाळली याची चौकशी करावी. परळीमध्ये जाऊन जरा तुमचं बूमवाले माणसं पाठवा, सांगतील सगळं लोक. त्याच्यानंतर ती अवस्था पाहून वडिलांनी फाशी घेतली. मी त्या दिवशी गोळी म्हणलो होतो, गोळी घालून नाही घेतली. मी परत डिटेल त्याची चौकशी केली. फाशी घेतली वडिलांनी. तिची आई जी आहे ते येड लागून तेरवाडा ह्याच्यात गेली. एक भाऊ गायब झाला. बहीण कुठंतरी बॉर्डरवरती का कोणत्या राज्यात आहे अजून सापडत नाही. ह्या चेतना कळसेच्या प्रकरणापासून हे यांचं काही लोकांचं जिरत गेलं, भलं होत गेलं. त्याचा परिणाम म्हणून मग यांनी संगीत दिगोळे सुरू केला, किशोर फड केला, आणखी आंधळे, गायकवाड, नावं किती सांगायची. हे शेवटचं आता हे मुंडे मर्डरच्या. तुम्ही बघा ना, सुनील फडच्या इर्द गिर्द फिरणारेच लोक आता या महादेव मुंडेच्या प्रकरणात सापडणार आहेत. आता आजच एसपीला मी बोललो, कारण ही माहिती मला आज मिळाली. याच्या आधी माहिती मिळाली नव्हती. आता त्याचे जे महादेवला ज्यांनी मारले ते सगळे लोक पुढे येतील. ते सतीश फडका काय नावाचे एक सद्गृहस्थ आहेत, त्यांचे हे मेहुणे आहेत. सतीश फड यांनी सुद्धा पुढे यायला पाहिजे, कोणी मारलंय ते. सुरेशजी, 29 नोव्हेंबरचं हे सगळं सीसीटीव्ही फुटेज समोर आलेलं आहे. नोव्हेंबर, डिसेंबर, त्यानंतर आत्ताचा जानेवारी गेला. हत्येतले सगळे आरोपी आहेत. कुणी देखील सर्वसामान्य माणसं ही आजूबाजूची असतील, ही कुणीच कसं बोललं नाही? ही सगळी दहशत आहे त्या भागातली या सगळ्या माणसांची. हे आकांची दहशत आहे. आकांच्या दहशतीचा हा परिणाम. अजूनही लोक पुढे येणार. आत्ताशिक लोक जरा खोल्या दिलाने बोलायला सुरुवात झाली. बोलतील अजून बरेच प्रकार, जमिनीच्या लाटलेल्या प्रकरणं येतील, आणखी काय भरपूर आहे. सगळ्या एजन्सी, गायछापच्या एजन्सीसह सगळ्या एजन्सी आकांनी घेतल्या. या जेवढे मारवाडी समाजाचे लोक आहेत, त्याच्यानंतर लिंगायत समाजाचे लोक आहेत, आणखी कोणत्या वेगवेगळ्या समाजाचे लोक आहेत, सगळ्याच्या एजन्सी काढून घेतल्या आकांनी आणि स्वतःकडं ठेवून घेतलेले आहेत. त्या एजन्सीवाले लोकसुद्धा आता कंप्लेंट करायला येतील ना कंपन्याबरोबर. या सगळ्यामध्ये आम्हालाच पाहिजे असं हा पूर्ण करा धसजी. हा, तुमचा मुद्दा पूर्ण करा. माझं झालं पूर्ण, पुढे बोला.
कृष्णा प्रश्न या विचारतोय. कृष्णा. दोनही ज्या तुम्ही खुनांच्या घटना, चेतना असेल किंवा महादेव असतील, या दोघांचा एकमेकांशी संबंध आहे आणि यांचे आरोपी एकच आहेत, किंवा हे धागा कुठपर्यंत आहे असं तुम्हाला म्हणायचं ह्या सगळ्यांचा? नाही नाही नाही, चेतना कळसे हा मर्डर जो आहे तो 1999चा आहे. 99 आणि त्याच्या बाबतीत खोलवर जर चौकशी कराल तुम्ही जाऊन तर त्याचे आरोपी तुम्हाला सांगतील लोक. आणि आत्ताचा जो महादेव मुंडेचा प्रकरण आहे, महादेवचं आत्ताचं प्रकरण आहे ऑक्टोबर महिन्यातलं 2023. आणि आत्तापर्यंत आरोपी सापडत नाहीत म्हणजे. आणि आरोपी तर रोज परळीत हिंडत आहेत, खुलेआम फिरतायत, खुलेआम. नाही, माझा प्रश्न असा आहे की दोन्ही आरोपी एकच आहेत की यांचा संबंध कसा आहे? त्याला अटक झाली. माझा प्रश्न असा आहे की दोन्ही आरोपी एकच आहेत नाही की यांचा नाही, संबंध हे कसा आरोपी आहे? दोन्ही नाही नाही, हे आरोपी हे याच्यामध्ये चेतना कळसेमध्ये कोण आरोपी आहे ते मला माहिती आहे, पण फार जुनं प्रकरण आहे बरं का. येईल पुढे येईल 4-2 दिवसात कोण चेतना कळसेला कुणी समजून सांगितलं, कुणी राखेल टाकून पेटून दिलं, हे सगळं पुढे येईल. आणि हे जे आत्ताचं महादेव मुंडेला मारलेले बारकाले पोरं आहेत, त्यांना सांगितलं इसको खलास कर दो, लगेच खलास. अरे मेलेल्या माणसाचं ऑक्टोबरपासून आत्तापर्यंत तपास नाही म्हणल्यावर ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी 4 महिने झाले ना. 4 महिन्यात आरोपी आणि आत्तापर्यंत कोणी काढेना बी. मीच बोलतोय, मला आज माहीत झालं हे प्रकरण फार गंभीर प्रकरण आहे. जरीन पट्टेवाला गंभीर आहे, हे गंभीर आहे. अजून किती लोक मारायचे? हे माणसं मारण्याला काही किंमत आहे का नाही? नाही नाही, पण तुम्हाला माहिती मानवी जीवनालाच किंमत राहिली का नाही परळीत तेच काय कळणार. तुम्ही जे म्हणताय की मानवी जीवनाला किंमत राहिलेली नाही, तर तुम्हाला जी माहिती आहे ती महाराष्ट्राला सांगा ना, की चेतनांच्या कोण नेमके आरोपी आहेत, का त्यांना जाळण्यात आलं, हे थोडं माहिती असेल तर सांगा ना. नाही सांगणार, पोलिसांना सांगतो ना. ते सगळं माहिती आहे, मी पोलिसला सांगणार आहे. नाही पण नेमकी चेतना कळसेचं सुद्धा पोलिसला सांगणार आहे. चेतना कळशीचं सुद्धा पोलिसला सांगेल ना. महाराष्ट्राला सांगण्याच्या ऐवजी पोलिसकडे जाऊन लेखी पत्र देतो ना. ते देतो. करुणा मुंडेच्या गाडीत कुणी पिस्टॉल ठेवलं ते बी देतो, सगळं देतो. हां नाही सुरेशजी, या सगळ्यामध्ये तुम्ही सातत्यानं म्हणताय की ही सगळी प्रकरणं पुढे येतील. 1999चं सगळं तुम्ही प्रकरण सांगितलं आणि आत्ताचं देखील महादेव मुंडे प्रकरण असेल, संतोष देशमुख प्रकरण असेल, म्हणजे गेल्या काही काळापासून परळी असेल, बीड असेल, या सगळ्या ठिकाणी तपास अधिकाऱ्यांवर सातत्यानं कुणाचा ना कुणाचा दबाव आहे असं आपल्याला म्हणायचं आहे. बीड 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 असेल, परळी असेल, बीड म्हणू नका. ते फक्त नाही, हे आकाचे गाव म्हणा, परळी बी नाव नका घेऊ. परळी नाव नका घेऊ, आकांचे गाव. बघा आता ते मी म्हणलं ना, ते महादेव मुंडेच्या बाबतीत बघा 2-3 दिवसात आरोपी सापडतात का नाही. आता अरे जीवच मारून टाकला माणूस, काय किंमत आहे का नाही त्याची. महादेव मुंडे जीव मारून टाकला ना तुम्ही. त्याचे आरोपी अटक नको व्हायला पाहिजे, भोगसून खलास करून टाकलाय. अरे दुधाचा धंदा करीत होता, ते काय म्हणतात रतेबाचा धंदा करीत होता. रतेबाचा स्वतःच्या घरी दूध पिळायचं आणि लोकांना आणून वाटत बसायचं. इतक्या गरीब माणसाची कमून तुम्ही खलास करून टाकलात. आणि मारून परत हे आरोपी करू नका. राजाभाऊ पड जो विधानसभेला उभा राहणार होता, त्या गुट्टेंचा जावई, त्याचं नाव घ्या म्हणत होते. नाही पण धसाहेब, एवढ्या गरीब माणसाला मारण्याचं काय कारण आहे असं तुम्हाला वाटतं? जर तो रतीबवाला होता, दूधवाला होता, तर काय अडचण करत होता आणि कुणाला करत होता आणि काय कारण आहे? आता त्यांचे मार मला माहीत नाही काय अडचण होती ती, पण त्यातले जे आरोपी आहेत ज्यांना पकडू नका असं आका म्हणाला, ते आकाच्या मुलाच्या इर्दगिर्द फिरतायत आत्तासुद्धा. आज त्या 3-4 महिने झालं आकाचा मुलगा जो सुनील आहे, सुनीलच्या भोवती इर्दगिर्द फिरतायत. मग आता ते कशामुळे आडवा आलता, महादेवने काय ह्यांचं पाप केलं तर आपल्याला काय माहीत नाही. महादेव मुंडेला मारलं एवढं मात्र निश्चित. महादेव मुंडे सारख्या माणसाचा जीव
म्हणजे त्याचा जीव महत्वाचा नाहीये का? महादेव मुंडेला भोगसून चाकूने भोगसून मारलाय डायरेक्ट. मी माहिती घेतली. माझं म्हणणं आहे कृष्णा केंडेजी, तुम्ही माहिती घ्या ना. तुम्ही सुद्धा मराठवाड्याचे प्रमुख पत्रकार आहात आमच्या इकडचे. तुम्ही स्वतः पण माहिती घ्या ना. तुमचं काही बोलणं झालं का महादेव मुंडेंच्या कुटुंबियांशी आणि त्यांनी काय म्हटलंय तुम्हाला? आत्ता मला माहिती मिळाली. मी ते जे सानप आहेत, सानप साहेबांना शोधण्याचा प्रयत्न केला. ज्यांनी खोटे आरोपी अटक करणार नाही म्हणून बिचाऱ्यांनी बदली करून घेतली सानप साहेबांनी. त्या सानप साहेबांशी कॉन्टॅक्ट केला. सतीश फड म्हणून त्यांचे मेहुणे आहेत, त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करण्याचा प्रयत्न केला. याच्या उपर मी त्यांच्या घरी जाईल, महादेव मुंडेंच्या घरी जाईल. सानप यांच्यावर कुणाचा दबाव होता? पोलीसकडूनच कळालेली आहे. सानप यांच्यावर कुणाचा दबाव होता? अच्छा, चौकशीत सांगतील ना. आका बरं, पोलीस आयुक्तांना आपण नेमके कधी भेटणार आहात? पोलीस अधीक्षकांना किती वेळा सांगायचं? आकाचाच दबाव असेल ना. आपण पोलीस अधीक्षकांना कधी भेटणार आहात आणि काय काय तुमच्याकडे जाणार आहे? मी परवा बरं, माझ्याकडं सगळं जे मटेरियल वाळू कोण म्हणजे हे जे मर्डर प्रकरण आहे महादेव मुंडेचं, ह्याचं लेखी पत्र मी देणार आहे. चौकशी व्हावी मग, कारण तो गरीब माणूस गेलेला आहे. महादेव मुंडेंना कुणी मारलं त्या सगळ्यांना अटक करा. 4 महिने झालं ते आरोपी मोकाट सुटलेले आहेत, त्यांना जेलमध्ये घाला. त्याच्यानंतर करुणा मुंडेच्या याच्यामध्ये कोणत्या पोलिसांनी ते बंदूक ठेवली. त्याच्यानंतर बीडमध्ये पोलिसच वाळूचा धंदा करायचे. आता नवीनच उद्योग आहे, पोलिसांच्या स्टिप्पर आणि पोलिसांच्याच गाड्या. बरेच नावं माझ्याकडे आलेले, त्यांचे लेखी तक्रार त्या ठिकाणी करणार. SP-नी त्यांच्यावर कारवाई केली पाहिजे. आणि माझं स्पष्ट मत आहे, अजूनही आमच्या SP-ना माझी विनंती आहे, ती लेखी स्वरूपात बी करणार आहे, पण लेखी स्वरूपात करण्यापेक्षा त्यांनी अगोदर कारवाई करावी असं मला वाटतं. की परळीच्या 4ही पोलीस स्टेशनचे हेड ऑफिसर पटकन बदलून घ्यावेत आणि त्याच्या जे प्रेशर आहे त्यांच्या खालच्या लोकांवर ते मुक्त करावं अशी माझी विनंती राहील SP-ना. सुरेशजी, खरं तर अपेक्षा आहे की आगामी काळामध्ये सरकार तुमचं आहे, सत्ताधारी पक्षाचं देखील तुम्ही आमदार आहात, गृहमंत्री या सगळ्याबाबत लक्ष घालतील आणि लवकर हालचाल येऊन ही जी काही सगळी प्रकरणं आहेत ती तडीस जातील अशी अपेक्षा आपण वर्तूया. तुर्तास धन्यवाद, तुम्ही आम्हाला प्रतिक्रिया दिलीत आणि सविस्तरपणे या सगळ्या प्रकरणांची माहिती दिली त्याबद्दल. आणि कृष्णा देखील आपल्यासोबत होता. कृष्णा, तुझेही धन्यवाद. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट. तेव्हा या घडीची एक महत्त्वाची बातमी. खंडणी प्रकरणातला हा सर्वात मोठा पुरावा समोर आलेला आहे. वाल्मिक कराडसोबत विष्णू चाटे, सुदर्शन घुलेचा हा नवीन CCTV व्हिडिओ समोर आलाय. यात 29 नोव्हेंबरला सगळे विष्णू चाटेच्या ऑफिसमधून बाहेर पडताना दिसत आहेत. मात्र 29 तारीखच नाही तर एरवी सुद्धा सुदर्शन घुले आणि त्यांची गँग ही विष्णू चाटेच्या ऑफिसमध्ये येऊन बसायची अशी माहिती देखील समोर येते. विष्णू चाटेच्या कार्यालया शेजारी एक हॉटेल चालक आहे, त्यांनी देखील याबद्दलची माहिती दिलेली आहे की तालुक्यातले अनेक जण या ठिकाणी येत होते. परंतु आता ज्या दिवशी खंडणी मागितली त्या दिवसाचा हा व्हिडिओ आता समोर आलेला आहे. आणि यात सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे जे निलंबित PI आहेत राजेश पाटील हे देखील यामध्ये या व्हिडिओमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. त्यामुळे आता या सगळ्या प्रकरणी काय नेमक्या पुढे घडामोडी घडतायत, कशा पद्धतीनं आता पुढे तपास सरकतोय हे पाहणं तितकंच महत्त्वाचं असणार आहे. आरोपी विष्णूच्या ऑफिसमध्ये वाल्मिक कराड देखील पोहोचलेला होता. 29 तारखेचं हे सगळं CCTV फुटेज आहे, 29 नोव्हेंबरचं. त्यामुळे आता निलंबित उपनिरीक्षक राजेश पाटील यांना देखील या सगळ्या प्रकरणी सहआरोपी करा अशी मागणी देखील भाजपचे नेते सुरेश धस यांनी केलेली आहे. आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर त्यांनी पुन्हा एकदा धनंजय मुंडेंवर देखील निशाणा साधलेला आहे. त्यामुळे वाल्मिक कराड, सुदर्शन घुले आणि प्रतीक घुले यांचं एकत्रित CCTV फुटेज आता समोर आलेलं आहे. आणि आवादा कंपनीकडे त्यांनी ज्या दिवशी खंडणी मागितलेली होती त्याच दिवसाचं हे CCTV फुटेज आहे. आवादा कंपनीचे शिंदे आहेत, त्यांनी या सगळ्याबद्दल तक्रार दाखल केलेली होती आणि त्यानंतर आता या सगळ्याबद्दलचे आपण
अपडेट्स आणि या सगळ्याबद्दलच्या प्रतिक्रिया जाणून घ्यात आपल्यासोबत भाजपचे आमदार सुरेश धस आहेत। गेल्या अनेक दिवसांपासून त्यांनी सातत्याने हे प्रकरण लावून धरलेलं आहे। सुरेश धसजी, स्वागत आहे एबीपी माझामध्ये। आणि हा एक नवीन व्हिडिओ आता समोर आलेला आहे जो 29 नोव्हेंबरचा आहे, ज्या दिवशी खंडणी मागितलेली होती त्या दिवशीचा व्हिडिओ असल्याचं बोललं जात आहे, ज्यामध्ये हे सगळे आरोपी एकत्र दिसत आहेत। याकडे तुम्ही कसं पाहता, यावरची तुमची पहिली प्रतिक्रिया काय? मी हे अगोदरपासून सांगत होतो की हे लोक क्लिअर कट आका जे आहे वाल्मिक कराड यांच्याच नेतृत्वाखाली हे सगळं चालत होतं। आणि ह्या तर 29 नोव्हेंबरचा आत्ता तुम्ही दाखवला, त्या दिवशी ते शिंदे म्हणून अवधा कंपनीचे जे अधिकारी होते त्याला उचलून नेलं, पाथर्डीपर्यंत मारत मारत नेलं आणि पुन्हा माघारी आणलं होतं। पण त्यांनी गुन्हा दाखल केला होता त्यावेळेस। तो गुन्हा कुठे दाखल करायचा याच्यावर वाद चालू होता आणि मी जे बोलत होतो ते सत्य समोर आलं असं मला म्हणायचं या ठिकाणी। सुरेशजी, माझा सहकारी कृष्णा केंडे देखील येतो, तुम्हाला प्रश्न विचारतोय। कृष्णा साहेब, एक महत्त्वाचा प्रश्न आहे। आज तुम्ही दोन महत्त्वाच्या गोष्टी या ठिकाणी सांगितलेल्या होत्या। एक म्हणजे महादेव मुंडेंच्या खुनाबद्दल थोडंसं सविस्तर सांगा की हे नेमकं प्रकरण काय आहे? महादेव मुंडे हे दुधाचा व्यवसाय करायचे परळीमध्ये आणि छोटी मोठी दूध धंदा ते आणून काय लोकांना दुधाचा वाटपाचा कार्यक्रम करायचे। नरेंद्र मोदी साहेबांची जी सभा झाली ते जे ग्राउंड आहे, माननीय हे आकांचन यांचं घर आहे आणि धनंजय मुंडे साहेबांचा बंगला, ते कॉलेज, त्याच्या समोरचं जे ग्राउंड आहे त्या ग्राउंडवरती 5-6 जणांनी त्याला मारलं म्हणजे जीवच मारून टाकला। आणि मारल्याच्या नंतर ज्यावेळेस सानप नावाचे अधिकारी होते तिथं परळी पोलीस स्टेशनला, तर सानप साहेबांनी त्याचा तपास केला। म्हणजे हे मला जे माहिती मिळाली मी ती क्लिअर सांगतो। तपास केला, त्यातले आरोपी सापडवले, परंतु त्यांना अटक करू नका असं आका म्हणाले। आका म्हणले की त्यांना अटक करायची नाही, त्याच्याऐवजी असं करा, राजाभाऊ फड आणि अजून 2-4 नावं सांगितले, म्हणजे जे विरोधात आहेत, पार्टीच्या विरोधात, त्यांच्या पार्टीच्या विरोधात, त्यांना अटक करा। तर सानप साहेब म्हणले बाबा असला धंदा मी काय करणार नाही। मग नंतर आकांनी त्यांच्यावरती बरंच प्रेशर आलं, आकांनी आणलं, आणखी कोणी आणलं, हे आता त्याची चौकशी ज्यावेळेस होईल ते पुढे येईल की तुम्हाला इथं नोकरी करायची का, तुम्ही इथून निघून जा। ते म्हणले मी निघून जाईल, पण त्या मुंडेंच्या याच्यामध्ये मी खोटं काय करणार नाही, जे आरोपी आहेत तेच मी अरेस्ट करणार। तर त्यांनी स्वतःहून बिचाऱ्यांनी बदली करून घेतली आणि ते धाराशिवला गेले। आता धाराशिवला नोकरी करताय, तुमचा रिपोर्टर तिथं पाठवा, ते सांगतील सगळं किस्सा। मग ती घटना कधी घडली? ऑक्टोबर महिन्यामध्ये, 23 ऑक्टोबर 2023ला। अद्यापर्यंत ते जे आरोपी आहेत सगळे आरोपी हे आकाचे जे चिरंजीव आहेत सुनील कराड याच्या अवतीभोवती फिरणारे हे लोक आहेत, रोज त्यांच्याबरोबर असणारे लोक आहेत। अजूनही ते अटक नाही आणि चुकीच्या लोकांना अटक करा अशा प्रकारचा आदेश आकांनी दिला होता। हे या तपासणीमध्ये पुढे येईल। मला एक सांगा, 23 ऑक्टोबरला खून झाला परळीमध्ये, अद्यापर्यंत त्याचे आरोप सापडू नये, अनडिटेक्टिव्ह ह्याच्यामध्ये राहतात। अहो, माझं म्हणणं असं आहे की SP नवीन आलेले आहेत, पण आत्तापर्यंत मांड बसली असेल त्यांची। त्यांनी परळी पोलीस स्टेशन, संभाजीनगर पोलीस स्टेशन, त्याच्यानंतर बर्धापूर पोलीस स्टेशन आणि शिरसाळा पोलीस स्टेशन इथले हेड लोक जे आहेत ते उचलून गपकन दुसरीकडे टाकायला पाहिजेत, तिथं दुसरे माणसं दिले पाहिजे। कुठंतरी लोकांच्या मनावरचं दर्पण बाजूला निघेल, लोक जे काही त्यांच्या बाबतीत घडलेलं आहे ते पुढे। अहो, खून झाला ना, खून मर्डर झाला ना ह्या मुंडेचा। एक मिनिट, हे माझा मोबाईल कुठे आहे रे? दत्तात्रय मुंडेत का? त्याच्या वडिलाचं नाव दत्तात्रय मला। महादेव हॅलो, महादेव इथं खून झालेल्या लोकांचे महादेव दत्तात्रय मुंडे, महादेव दत्तात्रय मुंडेचे आरोपी अद्यापर्यंत सापडू नये। बरं, तुम्ही आता कोणता धंदा चाललाय, हे काय चाललंय हे परळीमध्ये? तुम्ही आता वरण बांधतात, बीड जिल्ह्याचं नाव बदनाम करू नका, हे तुमच्या इथंच चाललंय ना।
नाही, पण तुम्ही आता या सगळ्या संदर्भामध्ये एसपींची काही भेट घेतली आहे का, किंवा गृहमंत्र्याला या सगळ्या संदर्भात काही तुम्ही तक्रार करणार आहात का या 2 खुनाबद्दलची? परवा मी गृह मंत्रालयाकडे तक्रार करणार या खुनाच्या बाबतीत. जे कोणी आरोपी असतील, एक तर त्यांनी लवकरात लवकर सरेंडर व्हावं. सानप साहेबांनी डिटेक्ट केले होते त्यांचे नावं, ते सांगतील. सानप साहेब इमानदार अधिकारी होता. तुमच्याकडे काय माहिती म्हणला की बाबा, ते म्हणले इथं राहू नको. ते म्हणलं माझं मी कोण आरोपी आहे तुमच्याकडे काय माहिती आहे? काय तुमच्याकडे काय माहिती आहे? माझ्याकडे हॅलो, आरोपी सुनील फड यांच्या अवतीभोवती फिरणारे लोक आहेत ते. 6 आरोपी आहेत. 6 बरं, येतील ना पुढं 2-3 दिवसात. आता मी तक्रार करेल आणि महादेव मुंडे यांच्या कुटुंबियांना फोन करून सांगणार आहे की बाबा तुम्ही पोलीस स्टेशनला जा, त्यांच्याकडे काय माहिती असेल तर ते द्या. सुरेशजी, या सगळ्यामध्ये जे तुमचं म्हणणं आहे की चेतन कळसेपासून ते संतोष देशमुखांपर्यंत कुठलाच तपास झालेला नाही असा आरोप तुम्ही पत्रकार परिषदेमध्ये देखील केलेला होता. हा आरोप नेमका तुम्ही का करतायत? हे नेमकं तुम्हाला का असं वाटतं की चेतन कळसेपासून ते थेट संतोष देशमुखांपर्यंत तपासच झाला नसल्याचं का वाटतंय तुम्हाला? चेतन नाही हो, चेतना, 1 मिनिट. चेतन नाही, चेतना कळसे. चेतना त्यांचे वडील होते आर्ट टीचर. हो. चेतना कळसे या मुलीचा जळून मृत्यू झाला. जळली का जाळली याची चौकशी करावी. परळीमध्ये जाऊन जरा तुमचं बूमवाले माणसं पाठवा, सांगतील सगळं लोक. त्याच्यानंतर ती अवस्था पाहून वडिलांनी फाशी घेतली. मी त्या दिवशी गोळी म्हणलो होतो, गोळी घालून नाही घेतली. मी परत डिटेल त्याची चौकशी केली. फाशी घेतली वडिलांनी. तिची आई जे आहे ते येड लागून तेरवाडा ह्याच्यात गेली. एक भाऊ गायब झाला. बहीण कुठंतरी बॉर्डरवरती का कोणत्या राज्यात आहे अजून सापडत नाही. ह्या चेतना कळसेच्या प्रकरणापासून हे यांचं काही लोकांचं जिरत गेलं, भलं होत गेलं. त्याचा परिणाम म्हणून मग यांनी संगीत दिगोळे सुरू केला, किशोर फड केला, आणखी आंधळे, गायकवाड, नावं किती सांगायची. हे शेवटचा आता हे मुंडे मर्डरच्या. तुम्ही बघा ना, सुनील फडच्या इर्द गिर्द फिरणारेच लोक आता या महादेव मुंडेच्या प्रकरणात सापडणार आहेत. आता आजच एसपीला मी बोललो, कारण ही माहिती मला आज मिळाली. याच्या आधी माहिती मिळाली नव्हती. आता त्याचे जे महादेवला ज्यांनी मारले ते सगळे लोक पुढे येतील. ते सतीश फडका काय नावाचे एक सद्गृहस्थ आहेत, त्यांचे हे मेहुणे आहेत. सतीश फड यांनी सुद्धा पुढे यायला पाहिजे, कोणी मारलंय ते. सुरेशजी, 29 नोव्हेंबरचं हे सगळं सीसीटीव्ही फुटेज समोर आलेलं आहे. नोव्हेंबर, डिसेंबर, त्यानंतर आत्ताचा जानेवारी गेला. हत्येतले सगळे आरोपी आहेत. कुणी देखील सर्वसामान्य माणसं ही आजूबाजूची असतील, ही कुणीच कसं बोललं नाही, ही सगळी दहशत आहे त्या भागातली या सगळ्या माणसांची. हे आकांची दहशत आहे. आकांच्या दहशतीचा हा परिणाम. अजूनही लोक पुढे येणार. आत्ताशी लोक जरा खोल्या दिलाने बोलायला सुरुवात झाली. बोलतील अजून बरेच प्रकरण, जमिनीच्या लाटलेल्या प्रकरणं येतील, आणखी काय भरपूर आहे. सगळ्या एजन्सी, गायछापच्या एजन्सीसह सगळ्या एजन्सी आकांनी घेतल्या. या जेवढे मारवाडी समाजाचे लोक आहेत, त्याच्यानंतर लिंगायत समाजाचे लोक आहेत, आणखी कोणत्या वेगवेगळ्या समाजाचे लोक आहेत, सगळ्याच्या एजन्सी काढून घेतल्या आकांनी आणि स्वतःकडं ठेवून घेतलेले आहेत. त्या एजन्सीवाले लोकसुद्धा आता कंप्लेंट करायला येतील ना कंपन्याबरोबर. या सगळ्यामध्ये आम्हालाच पाहिजे असं हा पूर्ण करा धसजी. तुमचा मुद्दा पूर्ण करा. माझं झालं पूर्ण, पुढे बोला. कृष्णा प्रश्न विचार. या दोनही ज्या तुम्ही खुनांच्या घटना, चेतना असतील किंवा महादेव असतील, या दोघांचा एकमेकांशी संबंध आहे आणि यांचे आरोपी एकच आहेत, किंवा हे धागा कुठपर्यंत असं तुम्हाला म्हणायचं ह्या सगळ्यांचा? नाही. चेतना कळसे हा मर्डर जो आहे तो 1999चा आहे. 99
आणि त्याच्या बाबतीत खोलवर जर चौकशी कराल तुम्ही जाऊन तर त्याचे आरोपी तुम्हाला सांगतील लोक. आणि आत्ताचा जो महादेव मुंडेचा प्रकरण आहे, महादेवचं आत्ताचं प्रकरण आहे ऑक्टोबर महिन्यातलं 2023. आणि आत्तापर्यंत आरोपी सापडत नाहीत म्हणजे. आणि आरोपी तर रोज परळीत हिंडत आहेत, खुलेआम फिरतायत, खुलेआम. नाही, माझा प्रश्न असा आहे की दोन्ही आरोपी एकच आहेत की यांचा संबंध कसा आहे? त्याला अटक झाली. माझा प्रश्न असा आहे की दोन्ही आरोपी एकच आहेत नाही की यांचा नाही, संबंध हे कसा आरोपी आहे? दोन्ही नाही, हे आरोपी हे याच्यामध्ये चेतना कळसेमध्ये कोण आरोपी आहे ते मला माहिती आहे, पण फार जुनं प्रकरण आहे बरं का. येईल पुढे येईल 4-2 दिवसात कोण चेतना कळसेला कुणी समजून सांगितलं, कुणी राखेल टाकून पेटून दिलं, हे सगळं पुढे येईल. आणि हे जे आत्ताचं महादेव मुंडेला मारलेले बारकाले पोरं आहेत, त्यांना सांगितलं इसको खलास कर दो, लगेच खलास. अरे मेलेल्या माणसाचं ऑक्टोबरपासून आत्तापर्यंत तपास नाही म्हणल्यावर ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी 4 महिने झाले ना. 4 महिन्यात आरोपी आणि आत्तापर्यंत कोणी काढेना बी. मीच बोलतोय, मला आज माहीत झालं हे प्रकरण फार गंभीर प्रकरण आहे. जरीन पट्टेवाला गंभीर आहे, हे गंभीर आहे. अजून किती लोक मारायचे? ह्या माणसं मारण्याला काही किंमत आहे का नाही? नाही, पण तुम्हाला माहिती मानवी जीवनालाच किंमत राहिली का नाही परळीत तेच काय कळा. तुम्ही जे म्हणताय की मानवी जीवनाला किंमत राहिलेली नाही, तर तुम्हाला जी माहिती आहे ती महाराष्ट्राला सांगा ना की चेतनांच्या कोण नेमके आरोपी आहेत, का त्यांना जाळण्यात आलं, हे थोडं माहिती असेल तर सांगा ना. नाही सांगणार, पोलिसांना सांगतो ना. ते सगळं माहिती आहे, मी पोलिसला सांगणार आहे ते. नाही, पण नेमकी चेतना बोला. कळसेचं सुद्धा पोलिसला सांगणार आहे. चेतना कळशीचं सुद्धा पोलिसला सांगेल ना. महाराष्ट्राला सांगण्याच्या ऐवजी पोलिसकडे जाऊन लेखी पत्र देतो ना. ते देतो. करुणा मुंडेच्या गाडीत कुणी पिस्टॉल ठेवलं ते बी देतो, सगळं देतो. हां, नाही सुरेशजी, या सगळ्यामध्ये तुम्ही सातत्यानं म्हणताय की ही सगळी प्रकरणं पुढे येतील. 1999चं सगळं तुम्ही प्रकरण सांगितलं आणि आत्ताचं देखील महादेव मुंडे प्रकरण असेल, संतोष देशमुख प्रकरण असेल, म्हणजे गेल्या काही काळापासून परळी असेल, बीड असेल, या सगळ्या ठिकाणी तपास अधिकाऱ्यांवर सातत्यानं कुणाचा ना कुणाचा दबाव आहे असं आपल्याला म्हणायचं आहे. बीड असेल, परळी असेल, बीड म्हणू नका ते. फक्त नाही, हे आकाचे गाव म्हणा, परळी बी नाव नका घेऊ. परळी नाव नका घेऊ, आकांचे गाव. बघा आता ते मी म्हणलं ना त्या महादेव मुंडेच्या बाबतीत, बघा 2-3 दिवसात आरोपी सापडतात का नाही. आता अरे जीवच मारून टाकला माणूस, काय किंमत आहे का नाही त्याची? महादेव मुंडे जीव मारून टाकला ना तुम्ही. त्याचे आरोपी अटक नको व्हायला पाहिजे, भोगसून खलास करून टाकलाय. अरे दुधाचा धंदा करीत होता, ते काय म्हणतात रतेबाचा धंदा करीत होता. रतेबाचा स्वतःच्या घरी दूध पिळायचं आणि लोकांना आणून वाटत बसायचं. इतक्या गरीब माणसाची कमून तुम्ही खलास करून टाकलात. आणि मारून परत हे आरोपी करू नका. राजाभाऊ पड जो विधानसभेला उभा राहणार होता, त्या गुट्टेंचा जावई, त्याचं नाव घ्या म्हणत होते. नाही, पण धसाहेब, एवढ्या गरीब माणसाला मारण्याचं काय कारण आहे असं तुम्हाला वाटतं? जर तो रतीबवाला होता, दूधवाला होता, तर काय अडचण करत होता आणि कुणाला करत होता आणि काय कारण आहे? आता त्यांचे मार मला माहीत नाही काय अडचण होती ती, पण त्यातले जे आरोपी आहेत ज्यांना पकडू नका असं आका म्हणाला, ते आकाच्या मुलाच्या इर्दगिर्द फिरतायत आत्तासुद्धा. आज त्या 3-4 महिने झालं आकाचा मुलगा जो सुनील आहे, सुनीलच्या भोवती इर्दगिर्द फिरतायत. मग आता ते कशामुळे आडवा आलता, महादेवने काय ह्यांचं पाप केलं तर आपल्याला काय माहीत नाही. महादेव मुंडेला मारलं एवढं मात्र निश्चित. महादेव मुंडे सारख्या माणसाचा जीव म्हणजे त्याचा जीव महत्वाचा नाही आहे का? महादेव मुंडेला भोगसून चाकूने भोगसून मारलाय डायरेक्ट. मी माहिती घेतली. माझं म्हणणं आहे कृष्णा केंडेजी, तुम्ही माहिती घ्या ना. तुम्ही सुद्धा मराठवाड्याचे प्रमुख पत्रकार आहात आमच्या इकडचे, तुम्ही स्वतः पण माहिती घ्या ना.
तुमचं काही बोलणं झालं का महादेव मुंडेंच्या कुटुंबियांशी आणि त्यांनी काय म्हटलंय तुम्हाला? आत्ता मला माहिती मिळाली. मी ते जे सानप आहेत, सानप साहेबांना शोधण्याचा प्रयत्न केला. ज्यांनी खोटे आरोपी अटक करणार नाही म्हणून बिचाऱ्यांनी बदली करून घेतली सानप साहेबांनी. त्या सानप साहेबांशी कॉन्टॅक्ट केला. सतीश फड म्हणून त्यांचे मेहुणे आहेत, त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करण्याचा प्रयत्न केला. याच्या उपर मी त्यांच्या घरी जाईल, महादेव मुंडेंच्या घरी जाईल. सानप यांच्यावर कुणाचा दबाव होता? पोलीसकडूनच कळालेली आहे. सानप यांच्यावर कुणाचा दबाव होता? अच्छा, चौकशीत सांगतील ना. आका बरं, पोलीस आयुक्तांना आपण नेमके कधी भेटणार आहात? पोलीस अधीक्षकांना किती वेळा सांगायचं? आकाचाच दबाव असेल ना. आपण पोलीस अधीक्षकांना कधी भेटणार आहात आणि काय काय तुमच्याकडे जाणार आहे? मी परवा बरं, माझ्याकडं सगळं जे मटेरियल आहे, वाळू कोण म्हणजे हे जे मर्डर प्रकरण आहे महादेव मुंडेचं, ह्याचं लेखीपत्र मी देणार आहे. चौकशी व्हावी मग, कारण तो गरीब माणूस गेलेला आहे. महादेव मुंडेंना कुणी मारलं त्या सगळ्यांना अटक करा. 4 महिने झालं ते आरोपी मोकाट सुटलेले आहेत, त्यांना जेलमध्ये घाला. त्याच्यानंतर करुणा मुंडेच्या याच्यामध्ये कोणत्या पोलिसांनी ते बंदूक ठेवली. त्याच्यानंतर बीडमध्ये पोलिसच वाळूचा धंदा करायचे. आता नवीनच उद्योग आहे, पोलिसांच्या स्टिप्पर आणि पोलिसांच्याच गाड्या. बरेच नावं माझ्याकडे आलेले आहेत, त्यांचे लेखी तक्रार त्या ठिकाणी करणार. SP-नी त्यांच्यावर कारवाई केली पाहिजे. आणि माझं स्पष्ट मत आहे, अजूनही आमच्या SP-ना माझी विनंती आहे, ती लेखी स्वरूपात बी करणार आहे, पण लेखी स्वरूपात करण्यापेक्षा त्यांनी अगोदर कारवाई करावी असं मला वाटतं. की परळीच्या 4ही पोलीस स्टेशनचे हेड ऑफिसर पटकन बदलून घ्यावेत आणि त्याच्यात जे प्रेशर आहे त्यांच्या खालच्या लोकांवर ते मुक्त करावं अशी माझी विनंती राहील SP-ना. सुरेशजी, खरं तर अपेक्षा आहे की आगामी काळामध्ये सरकार तुमचं आहे, सत्ताधारी पक्षाचं देखील तुम्ही आमदार आहात, गृहमंत्री या सगळ्याबाबत लक्ष घालतील आणि लवकर हालचाल येऊन ही जी काही सगळी प्रकरणं आहेत ती तडीत जातील अशी अपेक्षा आपण वर्तूया. तुर्तास धन्यवाद, तुम्ही आम्हाला प्रतिक्रिया दिलीत आणि सविस्तरपणे या सगळ्या प्रकरणांची माहिती दिली त्याबद्दल. आणि कृष्णा देखील आपल्यासोबत होता. कृष्णा, तुझेही धन्यवाद. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट. तेव्हा या घडीची एक महत्त्वाची बातमी, खंडणी प्रकरणातला हा सर्वात मोठा पुरावा समोर आलेला आहे. वाल्मिक कराडसोबत विष्णू चाटे, सुदर्शन घुलेचा हा नवीन CCTV व्हिडिओ समोर आलाय. यात 29 नोव्हेंबरला सगळे विष्णू चाटेच्या ऑफिसमधून बाहेर पडताना दिसत आहेत. मात्र 29 तारीखच नाही तर एरवी सुद्धा सुदर्शन घुले आणि त्यांची गँग ही विष्णू चाटेच्या ऑफिसमध्ये येऊन बसायची अशी माहिती देखील समोर येते. विष्णू चाटेच्या कार्यालया शेजारी एक हॉटेल चालक आहे, त्यांनी देखील याबद्दलची माहिती दिलेली आहे की तालुक्यातले अनेक जण या ठिकाणी येत होते. परंतु आता ज्या दिवशी खंडणी मागितली त्या दिवसाचा हा व्हिडिओ आता समोर आलेला आहे. आणि यात सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे जे निलंबित PI आहेत राजेश पाटील हे देखील यामध्ये या व्हिडिओमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. त्यामुळे आता या सगळ्या प्रकरणी काय नेमक्या पुढे घडामोडी घडतायत, कशा पद्धतीनं आता पुढे तपास सरकतोय हे पाहणं तितकंच महत्त्वाचं असणार आहे. आरोपी विष्णूच्या ऑफिसमध्ये वाल्मिक कराड देखील पोहोचलेला होता. 29 तारखेचं हे सगळं CCTV फुटेज आहे, 29 नोव्हेंबरचं. त्यामुळे आता निलंबित उपनिरीक्षक राजेश पाटील यांना देखील या सगळ्या प्रकरणी 6 आरोपी करा अशी मागणी देखील भाजपचे नेते सुरेश धस यांनी केलेली आहे. आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर त्यांनी पुन्हा एकदा धनंजय मुंडेंवर देखील निशाणा साधलेला आहे. त्यामुळे वाल्मिक कराड, सुदर्शन घुले आणि प्रतीक घुले यांचं एकत्रित CCTV फुटेज आता समोर आलेलं आहे. आणि आवादा कंपनीकडे त्यांनी ज्या दिवशी खंडणी मागितलेली होती त्या दिवसाचं हे CCTV फुटेज आहे. आवादा कंपनीचे शिंदे आहेत, त्यांनी या सगळ्याबद्दल तक्रार दाखल केलेली होती. आणि त्यानंतर आता या सगळ्याबद्दलचे आपण अपडेट्स आणि या सगळ्याबद्दलच्या प्रतिक्रिया जाणून घ्यात. आपल्यासोबत भाजपचे आमदार सुरेश धस आहेत. गेल्या अनेक दिवसांपासून त्यांनी सातत्याने हे प्रकरण लावून धरलेलं आहे. सुरेश धसजी, स्वागत आहे ABP माझामध्ये. आणि हा एक नवीन व्हिडिओ आता समोर आलेला आहे जो 29 नोव्हेंबरचा आहे, ज्या दिवशी खंडणी मागितलेली होती त्या दिवशीचा व्हिडिओ असल्याचं बोललं जात आहे, ज्यामध्ये हे सगळे आरोपी एकत्र दिसत आहेत. याकडे तुम्ही कसं पाहता, यावरची तुमची पहिली प्रतिक्रिया काय? मी हे अगोदरपासून सांगत होतो की हे लोक क्लिअर कट आका जे आहे वाल्मिक कराड यांच्याच नेतृत्वाखाली हे सगळं चालत होतं.
आणि ह्या तर 29 नोव्हेंबरचा आत्ता तुम्ही दाखवला, त्या दिवशी ते शिंदे म्हणून अवधा कंपनीचे जे अधिकारी होते त्याला उचलून नेलं, पाथर्डीपर्यंत मारत मारत नेलं आणि पुन्हा माघारी आणलं होतं. पण त्यांनी गुन्हा दाखल केला होता त्यावेळेस. तो गुन्हा कुठे दाखल करायचा ह्याच्यावरून वाद चालू होता आणि मी जे बोलत होतो ते सत्य समोर आलं असं मला म्हणायचं या ठिकाणी. सुरेशजी, माझा सहकारी कृष्णा केंडे देखील येतो, तुम्हाला प्रश्न विचारतोय. कृष्णा साहेब, एक महत्त्वाचा प्रश्न आहे. आज तुम्ही दोन महत्त्वाच्या गोष्टी या ठिकाणी सांगितलेल्या होत्या. एक म्हणजे महादेव मुंडेंच्या खुनाबद्दल थोडंसं सविस्तर सांगा की हे नेमकं प्रकरण काय आहे. महादेव मुंडे हे दुधाचा व्यवसाय करायचे परळीमध्ये आणि छोटी मोठी दूध धंदा ते आणून काय लोकांना दुधाचा वाटपाचा कार्यक्रम करायचे. नरेंद्र मोदी साहेबांची जी सभा झाली ते जे ग्राउंड आहे, माननीय हे आकांचन यांचं घर आहे आणि धनंजय मुंडे साहेबांचा बंगला, ते कॉलेज, त्याच्या समोरचं जे ग्राउंड आहे त्या ग्राउंडवरती 5-6 जणांनी त्याला मारलं म्हणजे जीवच मारून टाकला. आणि मारल्याच्या नंतर ज्यावेळेस सानप नावाचे अधिकारी होते तिथं परळी पोलीस स्टेशनला, तर सानप साहेबांनी त्याचा तपास केला. म्हणजे हे मला जे माहिती मिळाली मी ती क्लिअर सांगतो. तपास केला, त्यातले आरोपी सापडवले, परंतु त्यांना अटक करू नका असं आका म्हणाले. आका म्हणले की त्यांना अटक करायची नाही, त्याच्याऐवजी असं करा, राजाभाऊ फड आणि अजून 2-4 नावं सांगितले म्हणजे जे विरोधात आहेत, पार्टीच्या विरोधात, त्यांच्या पार्टीच्या विरोधात, त्यांना अटक करा. तर सानप साहेब म्हणले बाबा असला धंदा मी काय करणार नाही. मग नंतर आकांनी त्यांच्यावरती बरंच प्रेशर आलं, आकांनी आणलं, आणखी कोणी आणलं, हे आता त्याची चौकशी ज्यावेळेस होईल ते पुढे येईल की तुम्हाला इथं नोकरी करायची का, तुम्ही इथून निघून जा. ते म्हणले मी निघून जाईल, पण त्या मुंडेंच्या याच्यामध्ये मी खोटं काय करणार नाही, जे आरोपी आहेत तेच मी अरेस्ट करणार. तर त्यांनी स्वतःहून बिचाऱ्यांनी बदली करून घेतली आणि ते धाराशिवला गेले. आता धाराशिवला नोकरी करताय. तुमचा रिपोर्टर तिथं पाठवा, ते सांगतील सगळं किस्सा. मग ती घटना कधी घडली? ऑक्टोबर महिन्यामध्ये, 23 ऑक्टोबर 2023ला. अद्यापर्यंत ते जे आरोपी आहेत सगळे आरोपी हे आकाचे जे चिरंजीव आहेत सुनील कराड याच्या अवतीभोवती फिरणारे हे लोक आहेत, रोज त्यांच्याबरोबर असणारे लोक आहेत. अजूनही ते अटक नाही आणि चुकीच्या लोकांना अटक करा अशा प्रकारचा आदेश आकांनी दिला होता. हे या तपासणीमध्ये पुढे येईल. मला एक सांगा, 23 ऑक्टोबरला खून झाला परळीमध्ये, अद्यापपर्यंत त्याचे आरोपी सापडू नये, अनडिरेक्टिव्ह ह्याच्यामध्ये राहतात. अहो, माझं म्हणणं असं आहे की SP नवीन आलेले आहेत, पण आत्तापर्यंत मांड बसली असेल त्यांची. त्यांनी परळी पोलीस स्टेशन, संभाजीनगर पोलीस स्टेशन, त्याच्यानंतर बर्धापूर पोलीस स्टेशन आणि शिरसाळा पोलीस स्टेशन इथले हेड लोक जे आहेत ते उचलून गपकन दुसरीकडे टाकायला पाहिजेत. तिथं दुसरे माणसं दिले पाहिजे. कुठंतरी लोकांच्या मनावरचं दर्पण बाजूला निघेल. लोक जे जे काही त्यांच्या बाबतीत घडलेलं आहे ते पुढे. अहो, खून झाला ना, खून मर्डर झाला ना ह्या मुंडेचा. एक मिनिट, हे माझा मोबाईल कुठे आहे रे? दत्तात्रय मुंडेत का? त्याच्या वडिलाचं नाव दत्तात्रय मला. महादेव. हॅलो, महादेव. इथं खून झालेल्या लोकांचे महादेव दत्तात्रय मुंडे. महादेव दत्तात्रय मुंडेचे आरोपी अद्यापर्यंत सापडू नये. बरं, तुम्ही आता कोणता धंदा चाललाय? हे काय चाललंय हे परळीमध्ये? तुम्ही आता वरण बांधतात, बीड जिल्ह्याचं नाव बदनाम करू नका, हे तुमच्या इथं चाललंय ना. नाही, पण तुम्ही आता या सगळ्या संदर्भामध्ये SPंशी काही भेट घेतली आहे का, किंवा गृहमंत्र्याला या सगळ्या संदर्भात काही तुम्ही तक्रार करणार आहात का या 2 खुनाबद्दलची? परवा मी गृह मंत्रालयाकडे तक्रार करणार या खुनाच्या बाबतीत. जे कोणी आरोपी असतील, एक तर त्यांनी लवकरात लवकर सरेंडर व्हावं. पण सानप साहेबांनी डिटेक्ट केले होते त्यांचे नावं, ते सांगतील. सानप साहेब इमानदार अधिकारी होता. तुमच्याकडे काय माहिती? म्हणला की बाबा, ते म्हणले इथं राहू नको. ते म्हणलं माझा कोण आरोपी आहे? तुमच्याकडे काय माहिती आहे? काय तुमच्याकडे काय माहिती? माझ्याकडे हॅलो,
आरोपी सुनील फड यांच्या अवतीभोवती फिरणारे लोक आहेत ते 6 आरोपी आहेत 6 बर येतील ना पुढं 2-3 दिवसात। आता मी तक्रार करेल आणि महादेव मुंडे यांच्या कुटुंबियांना फोन करून सांगणार आहे की बाबा तुम्ही पोलीस स्टेशनला जा, त्यांच्याकडे काय माहिती असेल तर ते द्या। सुरेशजी, या सगळ्यामध्ये जे तुमचं म्हणणं आहे की चेतन कळसेपासून ते संतोष देशमुखांपर्यंत कुठलाच तपास झालेला नाही असा आरोप तुम्ही पत्रकार परिषदेमध्ये देखील केलेला होता। हा आरोप नेमका तुम्ही का करतायत, हे नेमकं तुम्हाला का असं वाटतं की चेतन कळसेपासून ते थेट संतोष देशमुखांपर्यंत तपासच झाला नसल्याचं का वाटतंय तुम्हाला? चेतन नाही हो, चेतना, एक मिनिट, चेतन नाही, चेतना कळसे। चेतना त्यांचे वडील होते आर्ट टीचर। हो चेतना कळसे या मुलीचा जळून मृत्यू झाला, जळली का जाळली याची चौकशी करावी। परळीमध्ये जाऊन जरा तुमचं बूमवाले माणसं पाठवा, सांगतील सगळं लोक। त्याच्यानंतर ती अवस्था पाहून वडिलांनी फाशी घेतली। मी त्या दिवशी गोळी म्हणलो होतो, गोळी घालून नाही घेतली, मी परत डिटेल त्याची चौकशी केली, फाशी घेतली वडिलांनी। तिची आई जी आहे ते येड लागून तेरवाडा ह्याच्यात गेली, एक भाऊ गायब झाला, बहीण कुठंतरी बॉर्डरवरती का कोणत्या राज्यात आहे अजून सापडत नाही। ह्या चेतना कळसेच्या प्रकरणापासून हे यांचं काही लोकांचं जिरत गेलं, भलं होत गेलं। त्याचा परिणाम म्हणून मग यांनी संगीत दिगोळे सुरू केला, किशोर फड केला, आणखी आंधळे, गायकवाड, नावं किती सांगायची। हे शेवटचं आता हे मुंडे मर्डरच्या, तुम्ही बघा ना, सुनील फडच्या इर्द गिर्द फिरणारेच लोक आता या महादेव मुंडेच्या प्रकरणात सापडणार आहेत। आता आजच SP ला मी बोललो, कारण ही माहिती मला आज मिळाली, याच्या आधी माहिती मिळाली नव्हती। आता त्याचे जे महादेवला ज्यांनी मारले ते सगळे लोक पुढे येतील। ते सतीश फडका काय नावाचे एक सद्गृहस्थ आहेत, त्यांचे हे मेहुणे आहेत। सतीश फड यांनी सुद्धा पुढे यायला पाहिजे, कोणी मारलंय ते। सुरेशजी, 29 नोव्हेंबरचं हे सगळं CCTV फुटेज समोर आलेलं आहे। नोव्हेंबर, डिसेंबर, त्यानंतर आत्ताचा जानेवारी गेला, हत्येतले सगळे आरोपी आहेत। कुणी देखील सर्वसामान्य माणसं ही आजूबाजूची असतील, ही कुणीच कसं बोललं नाही, ही सगळी दहशत आहे त्या भागातली या सगळ्या माणसांची। आकांची दहशत आहे, आकांच्या दहशतीचा हा परिणाम। अजूनही लोक पुढे येणार, आत्ताशिक लोक जरा खोल्या दिलाने बोलायला सुरुवात झाली, बोलतील अजून बरेच प्रकरण, जमिनीच्या लाटलेल्या प्रकरणं येतील, आणखी काय येईल, भरपूर आहे। सगळ्या एजन्सी, गायछापच्या एजन्सीसह सगळ्या एजन्सी आकांनी घेतल्या। या जेवढे मारवाडी समाजाचे लोक आहेत, त्याच्यानंतर लिंगायत समाजाचे लोक आहेत, आणखी कोणत्या वेगवेगळ्या समाजाचे लोक आहेत, सगळ्याच्या एजन्सी काढून घेतल्या आकांनी आणि स्वतःकडं ठेवून घेतलेले आहेत। त्या एजन्सीवाले लोकसुद्धा आता कंप्लेंट करायला येतील ना कंपन्याबरोबर। या सगळ्यामध्ये आम्हालाच पाहिजे असं हा पूर्ण करा धसजी। हा तुमचा मुद्दा पूर्ण करा। माझं झालं पूर्ण, पुढे बोला। कृष्णा प्रश्न विचारतोय। या दोनही ज्या तुम्ही खुनांच्या घटना, चेतना असतील किंवा महादेव असतील, या दोघांचा एकमेकांशी संबंध आहे आणि यांचे आरोपी एकच आहेत, किंवा हे धागा कुठपर्यंत आहे असं तुम्हाला म्हणायचं ह्या सगळ्यांचा? नाही, चेतना कळसे हा मर्डर जो आहे तो 1999चा आहे, 99 आणि त्याच्या बाबतीत खोलवर जर चौकशी कराल तुम्ही जाऊन तर त्याचे आरोपी तुम्हाला सांगतील लोक। आणि आत्ताचा जो महादेव मुंडेचा प्रकरण आहे, महादेवचं आत्ताच प्रकरण आहे, ऑक्टोबर महिन्यातलं 2023, आणि आत्तापर्यंत आरोपी सापडत नाहीत म्हणजे, आणि आरोपी तर रोज परळीत हिंडत आहेत, खुलेआम फिरतायत, खुलेआम। नाही, माझा प्रश्न असा आहे की दोन्ही आरोपी एकच आहेत की यांचा संबंध कसा आहे? त्याला अटक झाली। माझा प्रश्न असा आहे की दोन्ही आरोपी एकच आहेत की यांचा संबंध कसा आहे? दोन्ही नाही, हे आरोपी हे याच्यामध्ये चेतना कळसेमध्ये कोण आरोपी आहे ते मला माहिती आहे, पण फार जुनं प्रकरण आहे बरं का।
येईल पुढं येईल 4-2 दिवसात कोण चेतना कळसेला कुणी समजून सांगितलं, कुणी राखेल टाकून पेटून दिलं, हे सगळं पुढं येईल. आणि हे जे आत्ताचं महादेव मुंडेला मारलेले बारकाले पोरं आहेत, त्यांना सांगितलं इसको खलास कर दो, लगेच खलास. अरे मेलेल्या माणसाचा ऑक्टोबरपासून आत्तापर्यंत तपास नाही म्हणल्यावर ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी 4 महिने झाले ना. 4 महिन्यात आरोपी आणि आत्तापर्यंत कोणी काढेना बी. मीच बोलतोय, मला आज माहीत झालं हे प्रकरण फार गंभीर प्रकरण आहे. जरीन पट्टेवाला गंभीर आहे, हे गंभीर